आज तू जिथे आहेस ना ते तुझं अंतिम ठिकाण नाही आहे. आणि आज तुला जे शक्य वाटत नाही ना, उद्या तेच तू बनू शकशील. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, सक्सेस हा ॲक्सिडेंट नाही आहे, ती एक प्रकारची प्रोसेस आहे. आणि हीच प्रोसेस जर तुला हवी असेल, तुला जर यशस्वी बनायचं असेल, तर त्यासाठी हे 6 पी तुला नक्कीच मदत करतील. पहिला पी आहे तो म्हणजे पर्पज, म्हणजेच उद्देश. तुला का बरं सक्सेसफुल बनायचं आहे? पैशांसाठी, रिस्पेक्ट हवा आहे म्हणून, की फॅमिली प्राऊड व्हावी म्हणून? कारण काहीही असू देत, पण जर पर्पज क्लिअर असेल, उद्देश क्लिअर असेल, तर दिशाही आपोआप मिळते. खरं तर ज्याच्याकडे त्याचं पर्पज क्लिअर असतं ना, ज्याच्याकडे उद्देश असतो, त्याला कितीही अडचणी आल्या तरीही तो त्याच्यावरती मात करू शकतो. आणि म्हणूनच उद्देश असणं, पर्पज असणं अतिशय महत्त्वाचं आहे. दुसरा पी आहे तो म्हणजे प्लॅनिंगचा, म्हणजेच नियोजन करण्याचा. ध्येय असणं महत्त्वाचं आहेच, पण जर प्लॅनिंग केलं नसेल ना, तर ते ध्येय म्हणजे फक्त इच्छा बनून राहतं. आज काय करायचं आहे, उद्या काय रिवाईज करायचं आहे, या आठवड्याचं काय टार्गेट आहे, मला स्वतःला नेमकं काय हवं आहे, हे जोपर्यंत तुम्ही प्लॅनिंग करत नाही ना, तोपर्यंत फक्त कन्फ्युजन असेल. आणि त्यामुळेच एक परफेक्ट प्लॅन केला पाहिजे, जो की आपल्याला योग्य दिशा दाखवेल, ना की कन्फ्युजनकडे घेऊन जाईल. तिसरा पी आहे तो म्हणजे प्रिपेरेशनचा, म्हणजेच तयारी करणं. खरं तर लकसुद्धा त्यांनाच साथ देतं जे आधीपासून तयार असतात. रोज थोडे थोडे एफर्ट्स टाकणं हेच मोठ्या यशाचं फाउंडेशन आहे. खरं तर प्रिपेरेशन म्हणजे घाम गाळणं, ज्याचं रूपांतर उद्या तुमच्यासाठी वाचणाऱ्या टाळ्यांमध्ये होऊ शकतं. चौथा पी आहे तो म्हणजे प्रॅक्टिसचा, म्हणजेच सरावाचा. खरं तर आपल्यामध्ये असणारं टॅलेंट आपल्याला सुरुवात करून नक्कीच देऊ शकतं, परंतु जर त्याला शेवटपर्यंत घेऊन जायचं असेल तर सराव करावा लागतो. पहिल्यांदा कदाचित चूक होईल, दुसऱ्यांदा सुद्धा चुका होतील, पण तिसऱ्यांदा तुम्हाला कॉन्फिडन्स येईल आणि त्यासाठी प्रॅक्टिस करत राहणं अतिशय महत्त्वाचं आहे. सो पुन्हा एकदा तेच करायचं आहे, रिपीट करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला हवा तो रिझल्ट पाहता येईल. पाचवा पी आहे तो म्हणजे पेशन्सचा, म्हणजेच संयम. खरं तर सक्सेस म्हणजे काय 2 मिनिटात बनणारी मॅगी नाही आहे, तो डिलेड रिवॉर्ड आहे. आज मेहनत दिसत नाही म्हणून ती वाया गेली असं अर्थातच आपण नाही समजू शकत, कारण बी पेरल्यानंतर लगेच झाड उगवत नाही, पण रोज थोडी थोडी वाढ पाहायला मिळते. तसंच आहे सक्सेसचं सुद्धा.